मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हैदराबाद गॅझेटसाठी पुढाकार घेतला। पाहूयात। हैदराबाद गॅझेटसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार। पडद्यामागे राहून मुख्यमंत्र्यांनी सातत्याने कायदेशीर सल्लामसलत केली। महाधिवक्ता आणि मराठा आरक्षण उपसमितीच्या एकूण 4 बैठका घेतल्या। मागण्यांचा मसुदा तयार केला। प्रत्येक निर्णयाचा GR तयार ठेवला। संपूर्ण तयारी केल्यानंतरच मंत्रिमंडळ उपसमितीला जरांगेंकडे चर्चेला पाठवलं। मसुदाच असा तयार केला की जरांगेंना तो पहिल्या बैठकीत मान्य करावा लागला। आंदोलन काळात मुख्यमंत्र्यांना वैयक्तिकरित्या टार्गेट केलं, पण त्यांनी संयम दाखवला। संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो आहोत। एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातनं लोकांना फायदा होईल। आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतःही मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे। त्यांनी उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि या सगळ्याच्या दरम्यान थोडा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला। खरं म्हणजे त्या संदर्भात मुंबईकरांची दिलगिरी देखील मी व्यक्त करतो की जो काही त्रास त्यांना सहन करावा लागलाय, पण मला असं वाटतं की शेवटी एक चांगला निर्णय या ठिकाणी आपण घेतलाय। मला दोष दिले, शिव्या दिल्या, तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो, आजही करतो, उद्याही करत राहील। मराठा समाज असो, OBC समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो। त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात, कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात।